टार्गेट आहे 3 ते 4 टनाच्या. 3 ते 4 टनात तुम्हाला उत्पन्न अपेक्षित आहे. तेवढं निघू शकाल का? हे तुम्हाला चित्र बघून काय वाटतं? निघणार म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स 100%. मग तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कुठून आला? म्हणजे चित्र तुम्ही बघताय त्याच्यामुळे. हे चुनखडीचं रान आहे. बरोबर. म्हणजे चुनखडीचं रानात आपटेकचा प्रॉब्लेम असतो. बरोबर. तुम्हाला काय आपटेकची समस्या? नाही चुनखडीचं रान असं आपटेकची काय समस्या नाही. बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ तुमची केळी चांगली आहे, पाणी चांगलं आहे. फळाची सेटिंग तर तुम्हाला भरपूर मिळाली. या झाडाचं पान आहे. हे किती मोठं पान आहे बघा. माझी 2 बोट पूर्ण झाकून जातात ह्या पानाच्या खाली. तर एवढं मोठं पान आहे सर. आणि ह्याच्या शिरा वगैरे जे आहेत ना एकदम स्टोरेज फुल असल्यासारखं दिसतंय. आणि चमक जर बघायची म्हणलं आता उन्हा एवढ्या उन्हामध्ये आता व्हिडिओ घेतो का तर झाड नुसतं चमकतं. नाही बरोबर. म्हणजे पाऊस तुमच्याकडे पडला होता. पाऊस पडला होता त्यामध्ये पाऊस पडला गेला की स्प्रे घेतला त्यामुळे काय मग तुम्ही काळजी घ्या काय स्प्रे वगैरे घ्या. असली ही झाड बघतोय आपण समजा ह्याला किती फळं असतील? ह्या झाडाला माझ्या हिशोबाने 60-70 फळ असतील. 60-70 फळं आहेत. आणि अवरेजली फळं किती आहेत सगळ्या झाडाला? म्हणजे सरासरी किती फळं असतील एका झाडाला? अवरेज काढला 70-80. 70-80च्या आसपास हा. म्हणजे एका झाडाला. हा. आता समजा नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं. माझं नाव रोहित दीपक खारे, राहणार गरकाम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. बर करकम गाव आहे. तर ही जी झाड बघतोय आपण डाळिंबाची कुठली व्हरायटी आहे? हे सुपर बाबू आहे. सुपर बाहू आहे. ह्याचा कितवा बहार आहे? हा पहिलाच भाग आहे. पहिलाच बहार आहे. बरोबर. पहिलाच बहार आहे. ह्याच्या आधी तुम्हाला डाळिंबाचा अनुभव? म्हणजे होता हा. म्हणजे पहिलेच आहे पीक. हा. त्याच्या आधी लगे असं म्हणजे पहिलं पीक किती वर्षापूर्वी घेतलं होतं? हे 5-6 वर्षापूर्वी. 5-6 वर्ष डाळिंब करत होते तुम्ही. म्हणजे तुम्हाला तवाचा अनुभव आहे. बरं. तेव्हा बी डाळिंब करत होता तुम्ही. आता ह्या वर्षी बी केलं. ही पहिल्याच वर्षीचा आहे ना बहार? हा पहिल्या वर्षी. बरं. पहिल्याच वर्षीचा बहार आहे. आणि किती दिवस झाला आता याला? त्याला आता 2.5 महिने झाले. 2.5 महिने झाले. हा. म्हणजे आता बघतोय आपण. तर तुम्हाला काय ह्याच्यामध्ये वेगळं पण वाटतं ह्या वर्षी? एवढं म्हणजे पहिला बार भरपूर येत होता आपण सेटिंग राहत नव्हती. ह्या बारीनं बाहेर पाहिलाय आणि सेटिंग भरपूर आहे. म्हणजे पहिला बहार तेवढी सेटिंग होत नव्हती. पण ह्या वेळेस सेटिंग जास्त सेटिंग भरपूर झाली. बरं. आता इतर विभाग असतील ना तुमच्या गावात असतील, शेजारी वगैरे असतील, तर त्यांची काय परिस्थिती आहे तुमच्या तुलनेत? माझ्या तुलनेत तर त्यांनी म्हणजे लवकर चटणी केली. पहिला बार त्यांचा गळून गेला. बरं. आणि दुसऱ्या बाराला लय काही आली नाही त्यांना. आपल्या जरा लेट चटणी केली आणि त्या बारात भरपूर चटणी. म्हणजे बाकीच्यांनी तुमच्या आधी महिनाभर वगैरे चटणी आधी केलेलं आहे, पण त्यांच्या ह्याला सेटिंग भरपूर नाही म्हणजे कमीच आहे. खूप कमी आहे. बरोबर. म्हणजे धरावी का नाही असं अवस्थेमध्ये आहेत. तर तुमच्या पहिल्याच बहारामध्ये आणि तुम्ही म्हणता 2.5 महिने झालं आणि आता एवढं गोड ही बघतोय चौकून माल आहे. आतून पण काय माल आहे. मग ही माल किती असेल? ही झाड बघतोय आपण समजा ह्याला किती फळं असतील? ह्या झाडाला माझ्या हिशोबाने 60-70 फळ असतील. 60-70 फळं आहेत. आणि अवरेजली फळं किती आहेत सगळ्या झाडाला? म्हणजे सरासरी किती फळं असतील एका झाडाला? अवरेज 70-80. 70-80च्या आसपास म्हणजे एका झाडाला. आता समजत नाही. बरोबर. म्हणजे पाऊस तुमच्याकडे पडला होता. पाऊस पडला होता त्यामध्ये पाऊस पडला गेला की स्प्रे घेतला त्यामुळे काय अडचण नाही. बरोबर. मग तुम्ही काळजी घेता टाइम स्प्रे वगैरे घेता. बरोबर. आणि तुमच्याकडे मला वाटतं 3 दिवस पाऊस पडला होता काय? 3 दिवस. मग त्या अवस्थेमध्ये त्याला वगैरे काय नाही ना? नाही. बुरशी त्याला काहीच नाही. बरं. आपण झाडाचं पान बघतोय. तर पानाची साईज जर बघायची म्हणून हे डाळिंबाचंच पान आहे आपलं. त्या झाडाचं काढलंय. तर हे किती मोठं पान आहे बघा. माझी 2 बोट पूर्ण झाकून जातात त्या पानाच्या खाली. तर एवढं मोठं पान आहे सर. आणि ह्याच्या शिरा वगैरे जे आहेत ना एकदम स्टोरेज फुल असल्यासारखं दिसतंय. आणि चमक जर बघायची म्हणलं आता एवढ्या उन्हामध्ये आपण व्हिडिओ घेतो बरं का, पण झाड नुसतं चमकतंय. काय वाटतं सर तुम्हाला ते पानं वगैरे बघून? समाधान. बरोबर. म्हणजे
ह्याच्या आधी अशी पानं वगैरे तुम्हाला काळुंकी दिसत गावाकडे होते का? म्हणजे असे लय नव्हते ना, चुनखडीचं रान असल्यामुळे कानू हे चुनखडीचं रान आहे हा का? चुनखडीचं रान. बरोबर. म्हणजे चुनखडीचं रान आता आपटेचा प्रॉब्लेम असतो. हा बरोबर. तुम्हाला काय आपटेची समस्या? नाही चुनखडीचं रान असून आपटेची काय समस्या नाही नाही? बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ तुमची मुळी चांगली आहे, पानं चांगली आहेत आणि फळाची सेटिंग पण तुम्हाला भरपूर भरपूर मिळाली. तुम्ही ही सेटिंग वगैरे बघून समाधानी आहेत का? हो भरपूर बरं. समाधान आहे. आता आतापर्यंत सगळं विचारलंय तुमचं, एवढी सेटिंग झाली, एवढीच भारी बाग दिसते. तर तुम्ही वापरलं नेमकं काय याला? यावर्षी काय बदल केला? किती वापरलं? आम्ही भूमी अमृत वापरलंय. हा. किती किती बॅगा वापरल्या ते? च्या- किती किलो पडला असेल डोस साधारणतः एका झाडाला? साधारण 1 किलो डोस काढला. 1 किलो भूमीवरचा डोस दिलेला आहे. आणि बाकीच्या दाणेदारच्या बॅगा आपल्या जे हा. असतील, पोटॅश असेल, झायम असेल किंवा ग्रीन महाराष्ट्र असेल, हा. एनपीके असेल, ते बरोबर. सगळं सगळं समतोल साधून केलेलं. हा, म्हणजे जे लागते डोस परिपूर्ण हा. दिलेला आहे. तुम्हाला मार्गदर्शन कोण करतात? म्हणजे सुरक्षित सर करतात हा. आपलं मार्गदर्शन. तिथं ह्या पण भागात करतात आणि इतर भागात करतात. डाळिंबासाठी स्पेशल आहेत ते. सर, आपण ही जी बाग बघतोय, आपण तुमच्याच हा. गावातली बाग आहे बरोबर. आणि जवळच आहे तुमच्या. तर ह्या बागाचं पहिल्यापासून आतापर्यंतचा प्रवास कसा आहे? तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये विशेष? लय परवास आनंदात गेला. बरं बरं. म्हणजे हम्म. अडचण काय नाही. काय नाही काय नाही. म्हणजे डोकेदुखी बाबा- चौथी फुटली, डोस पहिल्यांदाच भरला. हा हा. चौथी फुटली मनस्तवर काळुकी आली की कळी बी निघली बर. आणि कळी सेटिंग बी होऊन गेली. सेटिंग घेऊन हा म्हणजे माझी म्हणजे 15 दिवसात एकदा चक्कर असते. मी असं. मागच्या 15 दिवसात ह्यांना औषधं लिहून गेलतो. पुढच्या 15 दिवसात आली तर बाग सेटिंग मधून बाहेर पडली. सेटिंग मधून बाहेर पडलं. बरोबर. हम्म. म्हणजे बागेमध्ये त्रास काय नाही आता काय सध्या. नाही. जे आहे ते व्यवस्थित चालू आहे हा, सगळं. व्यवस्थित चालू आहे. बरं बरोबर. रोगराई पण नाही म्हणताय का? नाही कुठं पानावर डाग नाही. आता दुसरा फळावर बेसळ नाही. डोस दिलाय का? दुसरा भेसळ डोस द्यायचा आहे. द्यायचा आहे आता. म्हणजे अडीच 2.5 महिने महिने झाले. आता हा. ह्या 15 दिवसात वगैरे तुम्ही जाचाल. हम्म. बरं. तुम्हाला स्प्रे वगैरे जास्त घ्यायची गरज पडली का? रासायनिकची, केमिकलची वगैरे नाही. गरज पडली नाही. 5व्या-6व्या दिवशी फवारा. 5व्या-6व्या दिवशी 5व्या 6व्या दिवशी म्हणजे किती तरी वातावरण आहे म्हणून. हा. जेव्हा टेम्परेचर अजून वाढेल म्हणजे तीच अजून ते आपलं कमी 10 होईल. दिवसावर 15 दिवसावर हा. जाऊ शकतं. बरं. आणि अजूनही दुसरी गोष्ट, त्याला सगळं पूर्ण टोटल ह्या डोसवरच बागाचं साईज करणार आहे. बरं. हा, म्हणजे साईज 300 ते 400 साईज करायची आम्हाला ह्या डोसवर. 400 ग्राम पर्यंत एक फळ न्यायचंय पहिल्याच वर्षी पहिल्याच भारामध्ये. हा. बरं. आणि तुम्ही तर म्हणता संख्या 70-80 आहे. मग तेवढं जर ही झाली साईज झाली तर एक झाड किती लोड देईल? सरासरी 300 झाड आहे ती. हा. आमचा एकच टार्गेट आहे 3 ते 4 टनाचा. 3 ते 4 टनात तुम्हाला उत्पन्न अपेक्षित आहे. हम्म. तेवढं निघू शकाल का? हे तुम्हाला चित्र बघून काय वाटतं? निघणार. 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 म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स 100%. मग तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कुठून आला? म्हणजे सगळा चित्र समतोल तुम्ही साधला बघताय की त्याच्यामुळे. competition येतो. आपल्या जमिनीचा अधिक वरचा हे दोन्ही जर सगळं पाणी हा. सगळं जर व्यवस्थित नियोजन केलं तर सगळं व्यवस्थित होऊन जातं. म्हणजे योग्य नियोजन केलं तर हो, सहज शक्य आहे. हा. बरोबर आहे का नाही? बरं बरं. म्हणजे तुम्ही जी डोस वापरताय आपला म्हणजे भूमीच्या टेक्नॉलॉजीचा लिक्विड पण वापरताय का तुम्ही? हो. लिक्विड पण वापरताय, स्प्रे मधून घेताय. तुम्ही जे हे सगळं वापरताय तर अजून तुम्हाला साईज ह्याचा- जर आतापर्यंत Sizer नाही, आता वापरलं इथनं sizer नाही. चालू म्हणजे आता ठेवली. इथून पुढे साईज वापरायचे. म्हणजे आता हे 100 ग्रामच्या आसपास फळं असतील हा. तर इथून पुढे आता साईजर पण स्प्रे मध्ये घ्यायचंय. हम्म. तुम्ही फ्लॉवरिंग स्टेज पासून पुढे पण घेऊ शकता. पण हा. आता पण घेतलं तरी चालेल, काय अडचण नाही. म्हणजे तुम्ही आता स्टेप बाय स्टेप वापरताय सगळं पूर्ण. हे वापरत असताना तुम्हाला असं वाटतंय का लय अपाट खर्च केला आणि ही बाग पिकवली आपण? नाही खर्च तुम्हाला कसा वाटतोय? खर्च मध्यम आहे. मध्यम म्हणजे आतापर्यंत आम्ही फक्त म्हणजे ह्या जास्त वाटत plotला नाही, 05234 जास्त खर्च वाटत नाही. नाही. बरं 05234 5 किलो गेलं. बरं. 13 5. रासायनिक मधलं एवढंच वापरलं. हा. एवढंच बाग आले ना. हा. 5-10 किलो फक्त रासायनिक वापर. हा. बरोबर. लोक तर म्हणतात रासायनिक खूप वापरावं लागतंय. म्हणजे खूप वापरूनच येते असं बाग. कॅल्शियम काय? बोरान हे काय कंपल्सरी कुठं द्यावं लागतं. हा, जे स्टेज नुसार जे आहे अन्नद्रव्य ते तुम्ही देत असता. ओके. तर सर, तुम्ही ही जी बाग बघताय किंवा आता तुम्ही बागेत उभा आहे तर ही चित्र बघून तुम्ही समाधानी आहेत का? बरं बरं. म्हणजे इथून पुढे तुम्ही वापरसाल का पुढे? हो वापरणार. बरं. इतर जे शेतकरी असतील बरं, द्राक्षेला पण वापरणार आहे आता द्राक्षे. तुमच्याकडे द्राक्ष पण आहे, हा. मग त्याला वापरणार आहेत का? हो. बरोबर. म्हणजे आत्मविश्वास आला की होऊ शकते खूप चांगली शिकेल. बरं सर, इतर जे शेतकरी असतील बरं का, त्यांना पण तुम्हाला बोलायचं असेल ह्या बागेविषयी, कारण ते व्हिडिओ बघतात म्हणजे ही एवढी सुंदर बाग बघताय म्हणजे तुम्हाला पण कॉल करण्याची इच्छा असेल. तर
तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा नंबर 90-21-35-04. हा हा बरं बरं. तुम्हाला मार्गदर्शन सुरवसे साहेब कर. हा. सर तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव चंद्रकांत कोंडेवा सुरवसे, हम्म. राहणार प्लॅटफॉर्म. हम्म. मोबाईल नंबर 99-7 62-43-50. ओके सर, धन्यवाद.